रात्री बघा हे 2 इंजेक्शन मारून आलो ती बघा व्यवस्थित चालू बघा. आता जनावर नेली बघा पूजानं. मला बी आज जरा घरी काम आहे. काल काय सांगायचं तुम्हाला, रात्री 1.5 तास पाऊस पडला. लय पाऊस पडला, सगळं जकडं बघल तकडं पाणीच पाणी झालं. आणि मोठा पाऊस पडल्यामुळे चिखल वगैरे काही झाला नाही. बारीक पाऊस पडला की चिखल होतो, पण मोठा पाऊस पडल्यामुळे तुम्हाला सांगतो जकडं बघल तकडं हवाई चारीने तुम्हाला सांगतो पाणीच पाणी दिसतं. मला वाटतं ह्या वर्षात हा पहिला मोठा पाऊस झाला. ह्याच्या आधी पाऊस पडला पण ही आपली चारी कधीच भरून गेली नाही. ही पहिल्यांदा चारी एवढी भरून गेली. लांबनं पाणी येते पाक त्या फॉरेस्टापासनं ही इकडून लांबनं ह्या तळ्यात पाणी येते म्हणतो. आणि तळ्यातलं पाणी सांगतो तुम्हाला वाढलं आहे बघा. तळ्यातसुद्धा पाणी वाढलं आहे, गच्च तळं भरलं आहे. 1.5 तास पाऊस पडला पण असा जोरदार पाऊस पडला. आणि तुम्हाला सांगतो वारं वगैरे काहीच नव्हतं. अहो मकसनी सुद्धा लोकांच्या भारी झालं का पाऊस मोक्यावर पडला. कारण का आता वळी दाणं गच भरायला लागली आहेत. आणि त्यावेळी तुम्हाला सांगतो पाऊस पडला. खरंच लय तर मला आनंद झाला बघा. काल इतकं आज जरा गार सुटलं आहे बघा, पण काल इतकं कडक ऊन होतं की बोलायचं कामच नाही राव. सगळं चारीने हवाय. रस्ता आमचा हे आता हे रस्त्याने सगळं पाणीच पाणी झालं म्हणजे इतका पाऊस पडला आहे बघा. खरंच पावसाशिवाय काय नाही. पाऊस आहे तर सगळं आहे, आणि पाऊस नसल तर या दुनियेत काहीच नाही बघा. आणि पाऊस पडल्यानंतर काय होतं आहे, सगळ्या भागात तुम्हाला सांगतो सगळ्यांची पिकं जोरदार येते ती. आणि दुसरं पीकसुद्धा करायचं म्हटलं तरी बी चांगलं येते. पण आपली माळाची रानं असल्यामुळं तुम्हाला सांगतो आपल्या विहिरीचं आज काम चालूच आहे बघा. पाऊस पडला आहे तरी काम चालूच आहे. इकडं चिखल वगैरे काय होत नाही, सगळं माळ रान आहे हो. काय सांगायचं तुम्हाला, आजारी पडले की काय सुचत नाही. हातपाय गाठल्यासारखं होतं आहे, फिर वाटत नाही काय नाही. मग काल पण जनावरात गेलो नव्हतो, मग आज पण नाही गेलो बघा. राखू दे तिला. तिनं वायशी मस्त राखल्याशिवाय बी तिला कळत नाही की कशी मस्त असते ती. प्रत्येक वेळे मीच मस्त राखायचो. हां त्याला काय वाटतंय, ह्यांना वाटतंय मस्त ह्यांना राखा येत नाही. राखू दे चांगली गोष्ट आहे. मला बी तेवढं सुख मिळेल. हां बाई पाणी कसं वाटतंय. पाऊस चांगला पडला. पाऊस पडल्यामुळं तुम्हाला सांगतो सगळ्या चारीने पाणीच पाणी झाले. आज सुद्धा आभाळ गच भरले बघा. मला वाटतं आज सुद्धा पाऊस 100% येतोय. आणि पाऊस आला की तुम्हाला सांगतो आज पाऊस आला की आपल्या रस्त्यानं पाझरचा आज पाऊस आला की आपल्या रस्त्याने पाझर चालू 100% होणार. आणि जर आज पाऊस नाही ना तर उद्या ही रान वाळवतंय. पण आता किती दिवस पाऊस आहे काय, घाटात जरी एकदा पाऊस चालू झाला म्हणते ती जुन्या काळातली लोक सांगते ती ना, घाटात जरी एकदा पाऊस चालू झाला तर 9 दिवस पाऊस उघडत नाही. असा मोठा लाड पाऊस असतो बघा. मग आता प्रत्येक भागात मुसळधार पाऊस पडतो. आता मला सांगा तुमच्याकडं पाऊस पडला का? रात्री मुसळधार पाऊस झाला, अति मुसळधार झाला का साधारण झाला का फारच कमी झाला? आणि कुठल्या जिल्ह्यात, कुठल्या तालुक्यात, कुठल्या गावात पाऊस पडला मला कमेंट करून सांगा, म्हणजे कळते. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असेल. अख्खं शहरात कसं होते माहिती आहे का, सगळं रस्तं वगैरे सगळं तुडुंब होतात. त्यामुळे शहरात अति पाऊस झाल्यानंतर जनजीवन सगळं विस्कळीत होतं आहे. तसं आमच्या भागात किती पण पाऊस पडू द्या हे आपल्याकडे जनजीवन तसलं विस्कळीत होत नाही. फार तर फार 10च्या मोटरचं पाणी हे आपल्या रस्त्याने वाहणार.
म्हणजे आज जर पाऊस आला तर म्हणजे सलग 2-3 दिवस पाऊस पडला तरच पाजूर लागतो, नाही तर इकडं आमच्या रानाकडं पाजूर लागत नाही, काय नाही. असं आहे दोस्तांनो. मला इतका आज आनंद झाला पाऊस पडल्यामुळं, मला खरा आनंद झाला बघा. पाऊस नसता पडला तर मी दुःखीच होतो. पाऊस पाहिजेच. या दुनियेतील सगळ्यांचे व्यवसाय, उद्योगधंदे, त्यांना शेतीवर आधारित उद्योगधंदे जर जोरात चालायचे असतील तर शेती पिकणं गरजेचं आहे, पाऊस पडणं गरजेचं आहे. पाऊस पडलं तरच शेती पिकणार. शेती पिकलं तर लोक खरेदी करणार. बघा, म्हणजे शेतीतनं उत्पन्न निघालं तर हौशीच्या वस्तू म्हणा, त्यानंतर चैनीच्या वस्तू म्हणा, त्यानंतर तुम्ही हे प्रक्रिया करणारे उद्योगधंदे, हे सगळं तेजीत चालतं, सगळ्यांचा धंदा होतो. पण पाऊस जर नाही पडेना तर धंदा कोणाचाच होत नाही. असा पाऊस पडला आहे राव. खरंच पाऊस दोस्तानो अतिशय चांगला पाऊस झाला. काय बघा, वारं शांत असून, वारं शांत होऊन पाऊस पडला आहे. नाही प्रत्येक वर्षी आमच्याकडे पाऊस पडला, पाऊस थोडा पडला की वारं सुटतं आहे. पण तुम्हाला सांगतो, रात्री पाऊस पडला गरजून, पण वारं सुटलं नाही. खरंच लय चांगला पाऊस झाला. असा पाऊस कधीच झाला नाही दोस्तांनो. पण रात्री पाऊस झाला. असू द्या, खरंच आपलं नशीबच चांगलं आहे. पाणी नसल्यामुळे तुम्हाला सांगतो विहीर खांदायची गरज लागेल. कारण काही एवढ्या मोठ्या शेतीला जर पिकं काढायची असेल आपल्याला तर पाणी पाहिजे, आणि पाणी कशाला तर विहिरीद्वारे. म्हणून बघा विहीर पाडण्याचा निर्णय निलेश भाऊन घेतला आहे, आणि माझं बी सहकार्य तर आहे. आणि आता हिरीचं कामकाज चालू आहे बघा. 2 दिवस झाला त्यांनी खाडं केलं हो. खाडं म्हणजे काल थोडा पाऊस नसता आलता तरी बी ह्यांनी खाडं केलं, आलीच नाही ती. आज आलीत बघा, पाऊस भरपूर पडल्यावर आली ती. पण आपलं काम चालूच आहे, कामाचं काय अडचण नाही. कसं आहे माहीत आहे का, पाऊस पडल्यानंतर इतकं भारी वाटतंय राव, लय भारी. आणि इथनं सुद्धा तळ्यातलं पाणी दिसते दोस्तानो. खरंच तळ्यात सुद्धा पाणी वाढले बघा. तो ते कोपऱ्याबद्दल बघितलं तर सगळं पाणीच पाणी दिसतं. आता नालं ही गच भरलेत बघा. आता ह्या नाल्यातलं सगळं पाणी हे आपल्या तलावात येणार, सगळ्या भागातलं पाणी तलावात येणार. आणि निश्चितच तळ्याची पातळी वाढणार. आता 100% तळ्याचे पाणी वाढणार आहे. कारण का पाऊस पडला की तळ्याचं पाणी वाढतंच, हमखास वाढतं. पाण्याशिवाय तर आहे काय, पाणी आहे तर सगळं आहे. पाणी असेल तर पण व्यवसाय म्हणा, उद्योगधंदे म्हणा चालतील. मस्त शेतीला पाणी असून काय करायचं, उद्योगधंद्याला पाणी पाहिजे. पण हे धरणातनी पाणी साठलं तर तुम्हाला सांगतो हे पाणी उद्योगधंदे, व्यवसाय, शेती हे आणि पिण्याचं पाणी या सगळ्यांना बघा हे पाणी पुरवलं जाते. असा पाऊस बघा आमच्याकडे तर भरपूर भरपूर पडला आहे बघा.